माझी जन्मठेप भाग 138. आणखी एक उत्तमातील उत्तम, उदार, हिंदू संघटनाचा पक्का अभिमानी असा पंजाबी राजबंदी असाच अगदी वेडाच्या, क्षयाच्या किंवा मरणाच्या तावडीत त्या काळी सापडत आलेला होता. ज्ञानतंतूच्या क्षीणतेमुळे काही राजबंदीवान अनिद्रेच्या आणि मस्तिष्क व्यथेच्या रोगास बळी पडलेले होते. त्यात हेही गृहस्थ सापडले. रुग्णालयातून एक दिवस मला चिठ्ठी आली. तीत सर्व परिस्थिती लिहून हा जीवनभार आता असह्य होत आहे, आत्महत्या हाच एक उपाय उरला आहे म्हणून वर लिहिले होते. तत्काल शक्य तितक्या युक्तिप्रयुक्तींनी त्याच्या मनात उत्साह भरवून आणि राष्ट्रसेवेसाठीच असे निष्फळ मरण शक्यतो टाळणे हे आपले राष्ट्रधर्मीय कर्तव्य कसे आहे हे वारंवार सांगून त्यास त्या संकटातून सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या आमच्या उदार मित्राच्या जीवनास तरी त्यावेळी आम्हास पारखे व्हावे लागले नाही. 1-2 वर्षांनी त्यास जरा मोकळेपणी हिंडता येण्यासारखे काम मिळून त्यांची प्रकृती सुधारतही गेली. निराश झालेले लाला हरदयाळ. याच संधीस राज्यक्रांतिकारकांच्या कचरत्या धैर्यावर आणखी एक टोला मारण्यासाठी अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाला हरदयाळांचे एक पत्रही वाचावयास देण्यात आले. पूर्वी एक बोटभर छापलेल्या तुकड्यास जवळ ठेवण्यासाठी 8-8 दिवस हातकडी देणारे अधिकारीच त्यास अवश्य वाटे तेव्हा बोलावून अशी वर्तमानपत्रे वाचायला देत. महायुद्धानंतर लाला हरदयाळजींनी एक पत्र प्रसिद्ध केले होते की राज्यक्रांतिकारकांशी सर्व संबंध सोडून आता इंग्लंडच्याच छत्राखालीच हिंदुस्थानने स्थानिक स्वराज्य मिळवावे आणि ते शांततेच्या मार्गाने वैध चळवळ करूनच मिळेल अशा मताचे पुरस्कर्ते झालो आहोत. बारीने मला आणि माझ्या बंधूंना एकत्र बोलवून ते कात्रण वाचायला दिले. नंतर माझे मत विचारले. मी इतकेच बोललो की लाला हरदयाळ प्रामाणिक मनुष्य आहेत. ते जे लिहितात तशीच त्यांची आज समजूत असेल हे मी जाणून आहे. याहून अधिक चर्चा मला करता येत नाही. इतकेच सांगून आम्ही परत आलो. हरदयाळच्या पत्राचाच विषय पुढच्या बैठकीत आम्ही घेतला होता. त्यांचा इतिहास एखाद्या प्रतिकूल धक्क्यासरशी त्यापुरती तरी निराश होणारी त्यांची वृत्ती आणि आजपर्यंत अनेक एकांतिक मतास धरीत सोडीत आलेली त्यांची प्रवृत्ती ही मला माहीत होती. त्या वेळेपुरते ते जे बोलतील ते त्यांचे प्रामाणिक मतच असे. पण ती निराशेची आणि आशेची एकांतिक प्रतिक्रिया फार वेळ टिकत नसे. तसेच ते पत्रही. असाच निष्कर्ष बहुतेकांनी काढला. काही म्हणाले, हे पत्र केवळ आपले मत पाहण्यासाठी बनावट छापलेले आहे. मी तसे नसून पत्र बहुधा खरे आहे असे सांगितले. त्यातील तुर्कस्थानच्या आणि तदनुषंगाने अमीर आणि हिंदुस्थानातील काही मुसलमान यांच्या राष्ट्रविघातक महत्वाकांक्षेची केलेली मीमांसा मात्र सर्वांस मान्य झाली. मी ते रात्रंदिवस सांगतच होतो. या पत्रामुळे कोणाच्याही मनावर अधिक परिणाम झालेला आम्हास मुळीच आढळला नाही. युद्धाचे वेळी आज चले कल चले म्हणून अगदी प्रतिज्ञेवर सांगणारी आशा अशी निष्फळ ठरली. जर का तो अडाणी भविष्यवाद खरा झाला असता तर ते लोक इतर भविष्यवाद्यांप्रमाणे सहजासहजीच ज्योतिर्विद म्हणून पदवी पाहू शकले असते. पण आता योगायोगाने ती संधी गेली. सर्वांसच एक प्रकारची तीव्र उदासीनता भासू लागली. पण बुडत्यास काडीचा आधार, युद्धात सर्वसहा सुटका होणार ती राहिली.
पण युद्धात इंग्रजांचा विजय झाल्याने निदान त्या प्रीत्यर्थ तरी काही सुटका किंवा सूट मिळणारच की नाही. आता तीच चर्चा चहूकडे चालू झाली. त्याच संधीस हिंदुस्थानातही अंदमानाच्या आरोग्यघातक वायुमानाविषयी बरीच चर्चा चालू झाली होती. माझ्या मागच्या उतारा दिलेल्या पत्राने त्या विषयाकडे देशाचे लक्ष तीव्रतेने म्हणजे बरे अशीही चर्चा सुरू झाली. शेवटी अंदमानात दाट वदंता उठली की राजबंदीवानांतील जुने लोक हिंदुस्थानी कारागारात परत जाणार आणि मी सिंगापूरला. पाहता पाहता एक दिवस आमचे श्रीयुत जोशीबुवा आणखी 1-2 राजबंदी खरोखरच हिंदुस्थानात जाण्यास निघाले. त्यांच्या जाण्याची बातमी लागण्याच्या आधीच माझ्या जाण्याची धूमच उठली होती. म्हणून ते रुग्णालयात आम्हास युक्तिप्रयुक्तीने एकदा भेटायला येऊनही गेले होते. एकत्र सुखदुःखांचे आणि विशेषतः दुःखात सहभागी झालेल्या आमच्या त्या निष्कपट सहतप्याने आमचा निरोप घेतला. पण पाहतो तो आम्हास त्याच कारागारात ठेवून तेच आता हिंदुस्थानास गेले. आमच्या आणि आमच्या बंधूंच्या वारे पालट आणि थारे पालटीचा संभव कधी येईल? कधीतरी त्या कारागारातून आमची त्याहून कमी असह्य स्थळी बोळवण होईल ही आम्ही कधीच फारशी आशा ठेवली नव्हती. त्यामुळेच या वेळोवेळी होणाऱ्या निराशेचे धक्के सोसता आले. राहता राहिली युद्धातील विजयोत्सवा प्रीत्यर्थ मिळणारी सुटका किंवा सूट. एक दिवस ती भरवशाची म्हैस व्याली आणि सर्व बंदिवानांस वर्षामागे 1 महिना सूट मिळाली. काही म्हातारे कोतारे सोडले, राजबंदिवानांनाही सूट मिळाली. पण आम्हास यथापूर्व मकल्पयत आम्हास 1 दिवसाची सुद्धा सूट नाही. सुटकेचे तर नावच नको. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.